डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। जिंदाबाद। माझं नाव लक्ष्मी नाईक आहे आणि मी गृह कार्य सेवा श्रमिक संघटनेची प्रमुख अध्यक्ष आहे संबंध महाराष्ट्रामध्ये। आणि आमच्या इथे रायगड, मुंबई, ठाणे आणि कल्याण तालुक्यामध्ये काम चालतं। त्याच्यामध्ये आम्ही घरेलू कामगार, नाका कामगार आणि कचरा वेचक आणि बूट पॉलिश अशा काही संघटनांबरोबर काम करतो। त्याच्यात आज आम्ही जे कार्यक्रम केला त्याच्यामध्ये 16 तारखेचं जे घरेलू कामगार आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिवस जे आहे ते साजरा करण्यात आला। त्याच्यामध्ये जवळजवळ आमच्या सगळ्या वस्तीच्या महिला ज्या काय म्हणतात रमाबाई आंबेडकर नगर, भीमनगर, दत्तवाडी, उल्हासनगरच्या जितक्या आमच्या वस्त्या होत्या त्यातल्या संबंध महिला आल्या होत्या आणि आमच्या ज्या प्रमुख संयोजिका आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीत फळ लाभलं आणि जवळजवळ 500 महिला उपस्थित होत्या आज। आणि आमचं उद्देश हेच आहे की महिलांना त्यांचा न्याय मिळावं, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, जे तरतूद केली गेली आहे। तसंच न्यायालयाने ते आदेश दिलाय की समिती गठीत व्हायला पाहिजे, ते लवकरात लवकर गठीत व्हावं ही आमची इच्छा आहे। आणि त्यासोबत त्रिपक्षीय बोर्ड हा लागू व्हायला पाहिजे, ज्याच्याकरून ते अंमलबजावणी झाली तर या सगळ्या महिलांना सामाजिक क्षेत्रात आणि सामाजिक न्याय मिळेल आणि सामाजिक सुरक्षाच्या अंतर्गत त्यांना शाळेचा फायदा, स्कॉलरशिप मिळेल, त्यांना शिष्यवृत्ती, पेन्शन, ESIC, तसंच त्यांना मातृत्व लाभ, ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना पेन्शन मिळणं हा महत्वाचा आहे। कारण की जवळजवळ बहुतेक महिला जे आहेत ते 50 गाठलेले आहेत आणि 40-50 वर्षापासून काम करत आहेत, तर त्यांना अधिक न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। आणि आम्हा सगळ्या महिलांची हीच इच्छा आहे की घरेलू कामगारांना न्याय मिळावा आणि सामाजिक सुरक्षेमध्ये त्यांचा समावेश व्हावा, हीच आमची विनंती आहे सरकारला। आणि असं म्हणून मी रजा घेते। जिंदाबाद। धन्यवाद। आम्ही आमचं असं आहे की सन्मानाने जगावं आणि सन्मानाने जगावं म्हणजे जी सामाजिक सुरक्षा आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की असंघटित क्षेत्रात जवळजवळ 98% जे महिला आहेत ते फक्त असंघटित क्षेत्रातले आहेत आणि त्यातले 50,000
50 लाख कामगार जे आहेत ते घरेलू कामगार आहेत, जे संबंध मुंबई क्षेत्रामध्ये, संबंधमध्ये आणि तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना हे सन्मानजनक जगणं आणि सन्मानजनक त्यांना सामाजिक सुरक्षा जे आहे, जेणेकरून त्यांची मुलांनाही तेवढीच इम्पॉर्टन्स आहे की त्यांना पण शिक्षण मिळालं पाहिजे. कारण की असं कुठे लिहिलेलं नाही की घरेलू कामगारांचा मुलगा किंवा मुलगी घरेलू कामगार बनणार. त्यांनाही वकील आणि डॉक्टर, इंजिनियर बनायचा हक्क आहे. तर त्यांना शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे आणि त्यांना सन्मानाने जगायची जी मोह आहे ती सरकारने द्यायला पाहिजे.